लागलेलं होतं त्याच्यात रोज होतं. जय श्रीराम, जय गौमाता. गेल्या काही काळापासून सातत्यानं कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालणाऱ्या प्रत्येक गुरुवारी ढोर बाजारमध्ये जी गौ तस्करी चालू आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उचलत आहे. त्याच अनुषंगाने काल हे त्याच बाजारमधून खरेदी झालेले हे 4 गोवंश, ज्याला इयर टॅगिंग नाही आहे, वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, कागद नाही, काही नाही, आणि हे एका विशिष्ट ठिकाणी साठवून ठेवले होते. याची आम्हाला गुप्त माहिती आधीपासून होती. त्या आधारे हे कधी जाणार आहे आम्ही त्याच्यावर सापडं रचलं. नंतर आम्ही टेंभुर्णा फाट्यावरती 112वरती फोन करून ही गाडी थांबवली आणि थांबवून आता पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशनला आम्ही घेऊन आलो आहे. आणि वारंवार आम्ही जे गौ तस्करी विरुद्ध आवाज उचलत आहे तरी आमच्यावर भरपूर कारवाया देखील होत आहे. तरी या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगतो की काही लोकांनी असं आवाहन केलं आहे, खुलं आव्हान, की तुम्ही आजच आवाहन केलेलं आहे की तुम्ही गौरक्षण करा, आम्ही तुम्हाला साथ देऊ. तर भावांनो, बंधूंनो, माझी विनंती आहे तुम्हाला, आता याच्यामध्ये तक्रारमध्ये तुम्ही सहभाग घ्या आणि साथ द्या आता. कारण गाय कोण खाते, काय करतंय आणि गाय कुठं कापली जाते, ही गाय देखील बाळापूरला कत्तलीसाठी घेऊन जात होते. गुन्ह्यात ते पण स्पष्ट आहे, कारण एक ड्रायव्हर आणि 2 आरोपी देखील पकडलेले आहेत. आणि हे पळम पूर्ण लावलेलं होतं, म्हणजे यांचं उद्दिष्ट हे कापायचं होतं. आणि या गाडीमध्ये 4 भरलेले कोंबून हे कायद्याचंही उल्लंघन आहे. सीताराम. गोपनीय माहितीनुसार आमचे DO ऑफिसर पोलीस कॉन्स्टेबल रिंडे यांनी खामगाव ते अकोला रोडवरील टेंभुर्णा फाट्याजवळ एक निळ्या रंगाचे टाटा इन्फ्रा कंपनीचे वाहन क्रमांक MH 30 BD 2292 हे खामगावकडून अकोलाकडे जात असताना त्यांना अडवून विचारपूस केली. त्या वाहनामध्ये 4 गोवंश जातीचे बैल आढळून आले. सदर इसमांना विचारपूस केली असता त्यांना त्याबद्दल कोणतेही समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे संशयितांना ताब्यात घेऊन आणि संबंधित गाडीतील जे गोवंश जातीचे बैल आहेत त्यांना आणि वाहन हे पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण या ठिकाणी आणलेले आहेत. सदर गाडीमध्ये सदर गोवंश जातीचे जे बैल आहेत ते अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयतेने कोंबून बसवलेले होते. त्यांना कुठल्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये त्या एक ड्रायव्हर आणि 2 सोबतचे इसम अशा 3 जणांवरती संबंधित कायद्यान्वये कारवाई करण्यात येत आहे. संबंधितांवरती पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण या ठिकाणी गुन्हा नोंदवण्याची कारवाई सध्या सुरू आहे.